पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। शिवसेनेकडून यंदाही गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर करण्यात आला आहे। शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने यंदाही कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गणेशोत्सवासाठी तब्बल 713 मोफत बसेस सोडण्यात येणार आहेत। यापैकी कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ येथून आज रवाना होणाऱ्या 465 बसगाड्यांना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी भगवा झेंडा दाखवत मार्गस्थ केले। सर्व गणेश भक्तांनी यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले। गणेशोत्सव म्हणजे सर्व कोकणवासियांसाठी एक आनंद सोहळाच। या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जात असतात। याच पार्श्वभूमीवर दरवर्षी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून रत्नागिरी, चिपळूण, लांजा, देवगड यासह सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी जाण्यासाठी मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात येते। दरवर्षी कल्याण लोकसभेतून सुमारे 700 ते 800 बस कोकणात रवाना होत असतात। राज्यात गणेशोत्सवाच्या तयारीसाठी गणेश भक्तांची लगबग सुरू झाली आहे। दरवर्षी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हजारोंच्या संख्येने गणेश भक्त जात असतात। या गणेश भक्तांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून यंदा 713 मोफत बसगाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। मागील 2 महिन्यांपासून यासाठी मतदारसंघातील शेकडो नागरिकांनी आपली नावं नोंदणी केली होती। यानुसार या सर्व बसगाड्या आज रविवार 24 ऑगस्ट आणि उद्या सोमवार 25 ऑगस्ट रोजी कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात रवाना होणार आहेत। या सर्व गाड्यांना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे भगवा झेंडा दाखवून गाड्या रवाना करणार आहेत।